नमस्कार, मी प्रमोद पुरी आपले शासकीय कर्मचारी सेवार्थामध्ये स्वागत करीत आहे। आजचा जो आपल्याला विषय घ्यायचा आहे तो पे फिक्सेशन ऑफ ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटी अँड कॉलेजेस, कृषी विद्यापीठे, संलग्न कृषी महाविद्यालय यांच्या संदर्भात शासन निर्णय पारित झालेला आहे। तर त्या अनुषंगाने आपल्याला ही जी कृषी महाविद्यालय, विद्यापीठ व विद्यालय आहे व ग्रामीण शिक्षण संस्था, शिक्षितर कर्मचाऱ्यांना सुधारित वेतन संरचना लागू झालेली आहे आणि त्या अनुषंगाने वेतन निश्चिती कशी करावी याबाबतचा हा व्हिडिओ आहे। यामध्ये सर्वप्रथम आपल्याला महत्त्वाची गोष्ट ही आहे की सर्व कर्मचाऱ्यांनी आपले जे वेतन आहे त्या वेतनावर आपल्याला विकल्प द्यायचा आहे किंवा नाही, कारण की विकल्प आपल्याला द्यावायचा आहे। विकल्प जर आपलं समजा जानेवारीचं जे बेसिक असेल 1 जानेवारी 2016ला जे बेसिक असेल आणि ग्रेड वेतन असेल तर या ग्रेड वेतनला आपण 2.57 केल्यानंतर जिथं फिक्स होऊ आणि जुलैला जर केल्यानंतर जर आपल्याला एका वेतनवाढीचा जर फरक पडत असेल तर अशा ठिकाणी आपण काय करू, विकल्प देऊ का मला 1 जुलै 2016चा विकल्प मंजूर करावा, 1 जुलै 2017, 1 जुलै 2018 याप्रमाणे आपल्याला विकल्प देता येते। ही अरेजची अमाऊंट जरी आपली 50-60 हजारांनी आपण सोडत असू तरी आपल्याला लाईफ टाईम एका वेतनवाढीचा फायदा होईल, ते पण मी पुढे आपल्याला सांगणार आहोत। तर याप्रमाणे हा जो आजचा शासन निर्णय आहे 16 फेब्रुवारीचा, तर 16 फेब्रुवारीला जे केलेलं आहे त्याप्रमाणे त्यांनी सर्व जे महाराष्ट्र शासनाला आधी लागू झालं होतं त्याचप्रमाणे त्यांची वेतन निश्चितीचा तो प्रकार आहे। त्यामुळे याच्यामध्ये दुसरं काहीही नाही। जे आपल्याला 30 जानेवारी 2019ला जी अधिसूचना होती त्याचप्रमाणे आपल्याला हे सर्व पाहायचं आहे। आता या ठिकाणी याची लिंक दिलेला आहे, अधिसूचनाला पण आपण क्लिक करू। त्यानंतर काय आलं, 20 फेब्रुवारी 2019चा शासन निर्णय आहे। आता यांना ही जी दिलेलं आहे बघा, 30 जानेवारी, 20 फेब्रुवारी, 14 मे हे महत्त्वाचे शासन निर्णय याप्रमाणे आपण बघूया। आणि त्यानंतर काय केलं आहे की हे 14 मे 2019ला वेतन निश्चितीबाबत शासनाने सूचना दिल्या होत्या, तर त्याप्रमाणे आपण पाहू। पहिले एकदा हे समजून घेऊ आणि यानंतर मग वेतन निश्चिती कशी करायची हे आपण बघू। सुरुवातीला काय झालं होतं, हा यांचा शासन निर्णय हे डाउनलोड व्हायचा आहे। ही जी अधिसूचना आहे 30 जानेवारी 2019, हे सर्व एवढं जे आपल्याला ज्यांना पे फिक्सेशन करायचं आहे कृषी विभागामध्ये, कृषी युनिव्हर्सिटीमध्ये, तर त्यांनी याच्या प्रिंट काढून ठेवायच्या। 30 जानेवारीमधला आपल्याला नियम 5 बघायचा आहे, सुधारित वेतन संरचना वेतन काढणे याच्याबद्दल दिलेलं आहे। आणि नियम 6 विकल्प, आपल्याला महत्त्वाचं पहिले विकल्पाबद्दल आपण गोष्ट करू। आणि विकल्प हे आपल्याला ही जी अधिसूचना निर्गमित झालेली आहे 16 फेब्रुवारी 2021, तर आपल्याला हे 18 मार्च 2021 पर्यंत किंवा 1 महिना म्हटलेला आहे, तर आता 1 महिन्याचा आपल्याला 30 दिवस धरावं लागेल, तर 18 मार्च होईल। पण आपण आपले विकल्प लवकरात लवकर म्हणजे 10-15 मार्चच्या आधीच द्यायचे, पुढची तारखेचं वाट पाहायचा नाही। आणि एकदा विकल्प दिल्यानंतर बदलवता येत नाही, त्यामुळे विकल्पावर प्रामुख्याने चांगला लक्ष द्यायचं। विकल्प देण्याबद्दल इथे आपल्याला बघायचं आहे। आणि नंतर एक नियम 10 आहे, वेतनवाढीची पुढची दिनांक काय राहील, तर आपल्याला या ठिकाणी 1 जुलै यांनी हे केलं, तर याच्यामध्ये सुधारणा केलेली आहे आणि सुधारणा करून त्यांनी
20 फेब्रुवारीमध्ये तारखा बदलवलेल्या आहे. तर आपल्याला एक लक्षात घ्या का 2 जानेवारी ते 30 जून यामध्ये जर कोणाची वेतनवाढ असेल किंवा पदोन्नती झाली असेल तर त्यांना 1 जानेवारी ही वेतनवाढ राहील. आणि ज्यांचं 2 जुलै ते 31 डिसेंबर प्रमोशन झालं असेल तर त्यांना 1 जुलै ही वेतनवाढ राहील. याच्यामध्ये हे नियम 10 मध्ये यांनी पद्धत दिलेली आहे 2 जानेवारी ते 30 जून. तर यामध्ये आपल्याला बघायचं आहे. आणि ज्यांना जे 1/1/16 पूर्वीचे सेवेत कार्यरत आहे त्यांना बाय डिफॉल्ट जुलैचे वेतन वाढ राहील. परंतु त्यांचं जर प्रमोशन झालं आणि त्यांना जर फायदा होत असेल तर ते जुलैचा विकल्प देऊ शकतात किंवा त्याच तारखेला जर घेतला तर त्यांची पुढची वेतनवाढ जानेवारी राहू शकेल. तर हे आपण पुढे बघू. तर आपल्याला ह्या याच्यामधलं हे पाहायचं आहे. आणि नंतर जे हप्ते आहे याच्यामध्येच आपल्याला नियम 14 नुसार 5 हप्त्यामध्ये जी भविष्य निर्वाह निधीला रक्कम टाकायची आहे त्याबद्दल हे 14 मध्ये वेतन थकबाकीची पद्धत दिलेली आहे. हे पण आपण एक्सेलच्या सीटच्या माध्यमातून पाहूया. आणि हा 14 मेचा जो GR आहे याच्यात बघा हा 2 नंबरचा महत्त्वाचा आहे. कारण की काय व्हायचं आता इथे सांगतो याचा पार्श्वभूमी हा शासन निर्णय काढण्याच्याबद्दल. याच्यामध्ये काय होते 1 जानेवारी 2016 नंतर समजा एखाद्याचं असं समजू का मे 2016ला पदोन्नती झाली तर त्या ठिकाणी काय होईल ग्रेड वेतन बदलेल. परंतु आपल्याला जी वेतन निश्चिती लावायची आहे ते 1 जानेवारी 2016 म्हणजेच 31 डिसेंबर 2015ला जे त्याचं ग्रेड वेतन असेल त्या ग्रेड वेतनावरच आपल्याला धरायचं आहे. म्हणजे ग्रेड वेतन जर बदललं असेल तर त्याच्यावर आपल्याला 2.57 करता येणार नाही. आपल्याला समजा एखाद्याचं प्रमोशन झालं एक ज्युनियर क्लर्क आहे जो 1900 ग्रेड पे आहे आणि 15 फेब्रुवारीला तो 2400 ग्रेड पे झाला आणि त्यांनी जर म्हटलं की मला जुलैला वेतन निश्चिती करावा विकल्प दिला तर अशा व्यक्तीचा आपल्याला करता येणार नाही. कारण की इथे 1900 वरून 2400 आलेला आहे तर 2400 वर नाही करता येणार. 1900 मध्ये जर बदल असेल तर आपल्याला करता येईल. म्हणजे जर त्याचं प्रमोशन नसेल झालं फक्त प्लेनमध्ये जर ते पुढची जी वेतनवाढ आहे त्याच्यावर जर 2.57 करून जर एका वेतनवाढीचा फायदा होत असेल तरच करायचा आहे. नाही तर असं करायचं नाही. त्याच्यामुळे हा नियम 2 मध्ये यांनी सांगितलेला आहे. म्हणजे काय होईल पहिले असुधारित जे वेतन आहे त्याच्यावरच आपल्याला विचार करावा लागेल. तर हे बघून घ्या याच्याप्रमाणे. आणि यानंतर जो एक मुद्दा महत्त्वाचा आहे तो जर आपल्यापेक्षा ज्युनियर कर्मचारी असेल आणि तो आणि आपण जर सारखाच पगार घेत असू तर अशा वेळेस आपल्याला हे बघायचं आहे का 6व्या वेतनामध्ये त्याचं बेसिक आणि आपलं बेसिक यामध्ये 3% किंवा त्या 3%चा फरक असला पाहिजे किंवा त्याच्यापेक्षा जास्त असला पाहिजे. असं जर असेल तर आपल्याला बंचिंगच्या यांनी एक वटणे अंतर्गत एक वेतनवाढ आपल्याला मिळेल. परंतु हा विषय नंतर घेऊया. कारण की आपल्याला पहिले पे फिक्सेशन करायचं आहे पगार काढायचा आहे आणि ज्यानंतर मग आपल्याला बघायचं आहे का बा आपल्या याच्यामध्ये कोण माझ्यापेक्षा ज्युनियर आहे आणि 3% फरक आहे आणि तो जर कर्मचारी आणि तुम्ही जर सारखे आलेले असाल तर त्यानंतर मग आपल्याला हा विचार करायचा आहे. पण हा नंतर करू. सध्या आपल्याला आवश्यकता नाही आहे. आजच्या तारखेत आपण हे वेतन निश्चिती करून घ्यायची. त्याप्रमाणे हे शासन निर्णय इथं आपण हे केलेलं आहे. आता यानंतर आपण काय केलं एक्सेलची शीट टाकलेली आहे. याला क्लिक करूया. आता या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला हे डाउनलोडचं एरो आहे इथून डाउनलोड करायचं. इथे काम करता येणार नाही. डाउनलोडमध्ये काम करूया. आता हे डाउनलोड केल्यानंतर ही फाईल आपल्या एक्सेलमध्ये ओपन करायची आणि या ठिकाणी एक लक्षात घ्या या ठिकाणी इनेबल मायक्रो आहे तर हा इनेबल करावा लागेल. जर इनेबल करायला नाही तर आपलं काम होणार नाही.
आता बघा या ठिकाणी तुम्ही काय करा, तुमचं कार्यालयाचं नाव डेसिग्नेशन हे करून घ्या आणि एवढं भरल्यानंतर याला आपण सेव्ह करायची आणि याची कॉपी करून प्रत्येक कर्मचाऱ्याचं वेगवेगळं वेतन निश्चिती करायची. हे भरल्यानंतर आपण नाव वगैरे टाकायचं. आता या ठिकाणी 6व्या वेतनाचं ग्रेड वेतन वगैरे हे दिलेलं आहे, इथून चॉईस करायचं आपल्याला जे पाहिजे ते. केल्यानंतर आपण इथं 1/1/2016चं बेसिक टाकायचं आणि इथे ग्रेड वेतन टाकायचं. एवढं टाकल्यानंतर इकडलं येऊन जाईल आणि हे जे आपल्याला जसं मिळत असेल तसं बघायचं. तुम्हाला समजा HRA असेल, आधीचा असेल तर 10% असेल, इकडे 8% असेल, जे असेल ते याच्याप्रमाणे बदलून घ्यायचं. CLA असेल तर ठेवायचा, नसेल तर 0 करायचं. याच्याप्रमाणे एवढं पाहून घ्यायचं. एवढं बघितल्यानंतर DCPSचा कर्मचारी आहे किंवा होय किंवा नाही याप्रमाणे पाहून घ्यायचं. असेल तर येस करायचं, नाही तर राहू द्यायचं. आता याप्रमाणे आपल्याला काय करायचं, या ठिकाणी आपण 3 वर्षाचे आपले बेसिक बघायचे आहे. आपल्याला कुठे याचा फायदा होते का ते पाहायचं. बघा आता या ठिकाणी आपण काय केलं आहे का, हा सिनियर क्लर्कचा आहे 8,440 आणि ग्रेड वेतन 2400. तर आपल्याला बघा इथं काय आलेलं आहे, हा विकल्प आपण 1/7/2017चा द्यावा असा आलेला आहे. म्हणजे याचा अर्थ काय हे आपण बघून या. कारण की काय होते, असा जर आपल्या इथे जर मेसेज आला, आपण 3 वर्षाचं करायचं. म्हणजे आता बघा का यांचं 1/7ला हे आलं, नंतर मग पुढचं बेसिक आपलं हे येईल, त्याच्यानंतर पुढचं बेसिक येईल. तर याप्रमाणे आपल्याला हे बघायचं आहे. म्हणजे हे झालं तर याप्रमाणे जर असं 3 वर्षाचे आपण बेसिक टाकायचे आपले. जानेवारी 1 जानेवारी 2016चं टाकायचं, 1 जुलै 2016चं, 1 जुलै 2017, 1 जुलै 2018चं हे टाकून बघायचं. आणि जर इथं तुम्हाला असा मेसेज येत असेल तर आपल्याला विकल्प बदलवायचा आहे. आणि अशा वेळेस माझ्याशी जरी संपर्क साधला तर मी आपल्याला सांगू शकतो. आता हे कसं होतं हे बघा. आता 84, 80 आणि 2400 दोघांची टोटल होत आहे 10,840. तर 10,840ला आपण 2.57 केल्यानंतर त्यांचा गुणाकार जे होत आहे ते केल्यानंतर या S8मध्ये 27,900ला येत आहे. आणि याच्या आधीचं जे इन्क्रिमेंट होतं जे 10,840 अंदाजे 700 कमी येईल समजा. तर यांचं असं समजू का जे काय असेल 84 79 अंदाजे टाकतो मी. हे बघा असं समजू आपण काय हे S3वर येत होते. आता जानेवारीला जर हे S3ला झाले तर जुलैला S4ला येईल. पण आपण त्यांचं जे हे पुढचं बेसिक घेत होतो तर इथे काय होतं ते एक चुकलेलं आहे माझं. म्हणजे इथे एकदम 6व्या लेवलला येत आहे. तर 6व्या लेवलला येत असल्यामुळे बघा आता इथं काय होत आहे 84 आणि हे केल्यावर काय होतं S6मध्ये हे 4थ्या लेवलला येत आहे. मग पुढचं यांचं वेतन येत आहे 87 70. तर हे झालं 1 जुलैचं. समजा 1 जुलै असेल 16चं किंवा 1 जुलै 17 1 जुलै 18 तर यांचं हे 87 70. बघा आता या ठिकाणी किती 4 दाखवत होतं लेवल. म्हणजे यांचं जर सुरुवातीला केलं असतं 84 40 प्रमाणे तर 4थ्या लेवलला आले असते. आता हे टाकल्यामुळे 6व्या लेवलला आले. म्हणजेच काय झाले एक स्टेपनी हे समोर गेले. त्याच्यामुळे आपल्याला हे बघायचं आहे. इथं जर आलं तरच. आता याच्या पुढे काही आपल्याला प्रॉब्लेम नाही आहे. म्हणजे काय करायचं आता पहिले आपण 84 40 घेतलं होतं 87 घेतलं, इथं बदललं नाही. मग पुन्हा इथं येते इथलीच अमाऊंट घ्यायची 91 10 इथे पण बदललं नाही. त्यानंतर पुन्हा हे अमाऊंट घ्यायची 94 60. मग बघा आता 94 60वाला जो असेल तर 94 60वाल्याला पण हा विकल्प बसते. तर हे आपल्याला अमाऊंट बघायचे आहे असं प्रत्येक पाहायचं तरच आपल्याला हे लक्षात येईल, अन्यथा आपल्या लक्षात येणार नाही. तर याप्रमाणे हे करायचं. आता आपण हा
ज्यांना येत असेल त्यांनी बघायचं, पण प्रत्येकाने 3 वर्षाचं करून बघायचं. जे संबंधित क्लर्क असेल त्यांनी पण करायचं आणि त्यांना सांगायचं, आणि अडचण आलं तर मला विचारायचं, मी तुम्हाला याचं सांगेल. आता याप्रमाणे असं असेल. आता या ठिकाणी हे केल्यानंतर हा भाग आपला संपला. आपण याच्यात लक्ष देऊ. आता सध्या आपलं पे फिक्सेशनकडे घेऊ. तर पे फिक्सेशनमध्ये इथं तुम्हाला काही करायचं नाही. तिथे डाटा भरल्यानंतर इथं सर्व येऊन जाईल. पूर्ण फॉर्म्युले आपण दिलेले आहे. इथं आपल्याला काहीही करायचं नाही आहे. यानंतर काय होईल, हे आपलं पे फिक्सेशन असं सुरू होईल. 1 जानेवारी, जुलै 17, 18, 19, 20 आणि पुढची जुलै 21 हे वेतन वाढेल. याप्रमाणे हे आपलं पे फिक्सेशन होईल. आपल्या ऑफिसचं नाव आणि जे काही असेल ते या ठिकाणी टाकायचं. आता हा झाला हा पूर्ण पार्ट. आता इथे आपण हे कसं केलं आहे का, फक्त आपलं प्लेन म्हणजे प्रमोशन झालेलं नाही आहे त्याच्या संदर्भात हे सेट केलेली आहे, आणि ज्या प्रमोशन झाला त्याची वेगळी केलेली आहे. तर इथे आपल्याला मॅन्युअल टाकावं लागेल. आता याच्यामध्ये पण एक गोष्ट लक्षात घ्या, जर तुमच्याकडे समजा 18पर्यंत जर त्याला आश्वासित प्रगती योजना तुम्हाला आश्वासित नाही आहे, तुम्हाला जर प्रमोशन झालं असेल तर काय करायचं, हे सध्या करू नका, फक्त सांगून ठेवतो. इथं अनहाईट करायचं. अनहाईट केल्यानंतर इथे फक्त आपल्याला काय करायचं आहे का, त्याला कोण्या वर्षी त्याला प्रमोशन झालं. तर आता आपण इथं 17 घेऊ. 17 घ्यायचं. बाकी काही बदलायचं नाही आपल्याला, फक्त 7 बदलायचं आहे. आणि जर नसेल तर इथं 9 ठेवायचं आहे, म्हणजे 19 ठेवायचं आहे, म्हणजे तुमचं कॅल्क्युलेशन येईल. आता हे केलं. आता 17ला जर झालं तर 17ला इथे आपण काय केलं आहे, तर 17मध्ये यांना आश्वासित प्रगती योजना 17 ते 30 लागली का, 1/7 ते हे लागले, हे 2 बायफरेट केले. तर आपण समजा असं म्हटलं का यांना आधी लागलं, तर याला क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर हे कॅल्क्युलेशन आपलं तयार झालेलं आहे. इथे आपण फक्त बेसिक आपलं थोडं वाढून घेऊ. तर याप्रमाणे काय होत आहे, काही वेतन निश्चिती आपली हे झालेली आहे. तर हे पाहून घ्यायचं फक्त कुठे काही बदललं का. आता पण याच्या सध्या करूच नका, कारण की आता हे जुनं काम केलं होतं आणि आमचं वेतनिकामधून होत असल्यामुळे मी याच्याकडे पुन्हा लक्ष दिलेलं नाही आहे. फक्त एक सांगून ठेवलेलं आहे. इथे पण होऊ शकते, पण सध्या काही करायचं नाही. याला पुन्हा यायचं, अनहाईट करून टाकायचं, आणि इथे सिम्पल इथलं जो आपण हे केलं होतं हे काढून टाकायचं. इथे 9चं द्यायचं. तुम्ही काय फक्त सांगितलं असं, काही करायचं नाही. सिम्पल म्हणायचं याला, कारण की आपल्याकडे अशी सीट राहील, त्याच्यामुळे हे सर्व आपल्याकडे येऊन जाईल. याप्रमाणे आपण करायचं. आता हे केल्यानंतर आपला अरेस करायचा आहे. तर अरेस इथं टाकल्याबरोबर आपलं अरेस तयार झालेलं आहे. फक्त याच्यामध्ये हे जे केलेलं आहे जानेवारी जुलै हे वेतन बरोबर आहे का नाही ते मॅन्युअली पाहून घ्यायचे, आणि ज्यांचं मॅन्युअली बदललं असेल तर ते वेगळं करून त्यांना फक्त तेवढं मॅन्युअल तुम्हाला बदलावं लागेल. याच्याप्रमाणे हे प्लेनच्या संदर्भात आहे. याप्रमाणे हे आपल्याला करता येईल. सर्व बेसिक चेक करून घ्यायचे. हे केल्यानंतर आता नियम 14 जो सांगितला त्याप्रमाणे इथे अमाऊंट येऊन जाईल आपोआप. आता जीपेवाले जर असेल तर जीपे यांचा समजा 2250 असेल आणि त्यांचा समजा आधी 5,000 आहे तर काही प्रॉब्लेम नाही, पण त्यांचा जर 2,000 असेल या ठिकाणी जीपीएफ, तर काय होईल, यांची जीपीएफची रिकव्हरी होऊन जाईल. म्हणजे मग हे 250 रुपये जे काही शॉर्ट पडले होते आपल्याला 6व्या वेतनाच्या नुसार, जो 7व्याचा फरक आलेला आहे, तर या ठिकाणी काय होईल, हे 250 रुपये आपले भविष्य निर्वाह निधीमध्ये असेल. व्यवसाय करायची रक्कम असेल तर इथून कापू शकता, हे असेल, किंवा NPSचा जो डिफरन्स असेल तो इथं आपल्याला कापता येईल. त्यानंतर हे मूळ याच्यामधून टोटलमधून आपला मायनस होईल. त्याप्रमाणे हे 5 हप्ते इथं पडून जाईल. ज्यांचं जीपीएफचं बहुतेक राहत नाही, पण असलं तर हे आपल्याला हे करता येईल. हे स्टेटमेंटमध्ये येऊन जाईल, तुम्ही टाका फक्त याच्यामध्ये. आणि हा जर DCPSचा कर्मचारी असेल तर बघा, आपण इनपुटला येऊ आणि DCPS येस करूया. बघा, DCPS केल्याबरोबर काय आलं का, DCPSची हे यांची अमाऊंट आली. हे जीपीएफ काढून टाकायचे आपल्याला, आणि इकडे पण DCPSचा आला तर DCPSची अमाऊंट इथे या ठिकाणी हा डिफरन्स जो आहे तो आपल्याला हा टाकायचा आहे. तर हे कसं टाकायचं आहे सेवार्थमध्ये वगैरे, तर याचे व्हिडिओ मी टाकलेले आहे वेळोवेळी. तर याप्रमाणे ही आपली एक सीट तयार होऊन जाईल. ही सीट तयार झाली. त्यानंतर आता पुढचा पार्ट आहे आपला अरियस 1/1/2019 ते 31/3/2020. तर या संदर्भात आहे.
तर हे इथले कॅशमध्ये आपल्याला जे हे कॅशमध्ये मिळणार आहे, त्यामुळे हे इथलं पाहून घ्यायचं. याच्यात फक्त आता माझ्याने चूक एक आत्ता लक्षात आलं माझ्या, का DCPS आपलं हे 2000 इथून बदललं आहे ना, 20पासून, एप्रिल 20पासून. तर DCPS आपल्याला हे 14% करावं लागेल. मी इथं 10% केलेलं आहे. हे करून घ्याल. आता माझ्या लक्षात आलं हे कुठे DCPS, हां DCPSची इथून 10% करून घ्याल गव्हर्नमेंट कॉन्ट्रीब्युशन, त्याचा तो डिफरन्स आपल्याला द्यावा लागेल. तर याप्रमाणे हे सर्व हे सीट तयार होऊन जाईल. ही सीट, ही अमाऊंट आपल्याला कॅशमध्ये द्यायची आहे आणि ही आपल्याला GPFमध्ये 5 हप्त्यामध्ये टाकायची आहे. याचप्रमाणे आता विकल्पाचा नमुना हा इथं तयार होऊन जाईल. सर्व आपल्याला काहीच भरायचं नाही आहे. तिथे जर भरला तर हा विकल्प येऊन जाईल आणि वचनपत्र पण आपल्याला इथून तयार होऊन जाईल. बस आपल्याला हे प्रिंटआउट काढायचं आहे आणि प्रत्येकाला द्यायचं आहे. याप्रमाणे आपल्याला हा एक पार्ट आपला इथे झालेला आहे. त्याच्यानंतर एकाकी पद असेल तर एकाकी पदाबद्दल इथं आपण हे केलेलं आहे. फक्त ज्यांना पदोन्नती मिळाली असेल त्यांच्याचबद्दल आपल्याला विचार करायचा आहे, कारण की आपल्याला 10, 20, 30चं नसल्यामुळे ते आयसोलेटेडचं पाहून घ्यायचं. आयसोलेटबद्दल मी जे व्हिडिओ टाकलेले आहेत तेच आपल्याला लागू होईल. आता आयसोलेटेडमध्ये आता एक पाहायचं का त्याला 2 वेळा, आता तुमच्याकडे पदोन्नतीच नाही आहे त्याच्यामुळे आयसोलेटेडचं येणारच नाही आहे. त्याच्यामुळे आपल्याला याचं काही काम नाही आहे. ठीक आहे, हे काही आपल्याला आवश्यकता नाही पडणार तुम्हाला. ओके, थकबाकीचे पण हे एक वेगळं काढलेलं आहे. पे फिक्सेशनचा डाटा पण या ठिकाणी आपण टाकलेला आहे. याला जर हे केलं तर आपल्याला 6व्याचे पे फिक्सेशन समजून येईल. आणि आता एक प्रमोशनचं एक सांगतो. याच्यात आपण 2 ऑप्शन घेतलेले आहे, एक वेतन निश्चिती विथ ऑप्शन आणि विदाउट ऑप्शन. तर या ठिकाणी आपल्याला फक्त हे करायचं आहे का ज्यांना 1/1/16 नंतर 6व्या वेतनानुसार वेतन आपण निश्चिती 7व्यामध्ये केली आणि 7व्यात जर असेल तर 7व्यातून 7व्यासाठी हा आपल्याला हे सीट वापरायची आहे. तर 7व्यातून 7व्यात वापरायला करता या ठिकाणी आपण डेट घ्यायची, कोणत्या तारखेला झालं. या ठिकाणी यस जो असेल तो निवडायचा. आता आपण बघू, यस 8 घेऊ आणि यांचं हे ग्रेड वेतन असेल आणि यस याच्याहून 13वर गेलेला आहे. तर 13ला गेला तर किती होते, हा हे 2017च्या हिशोबाने केलेली आहे सीट. ते आपल्याला बदलून घ्यायचं आणि याच्या खाली एक आपल्याला इन्सर्ट करावं लागेल. तर याच्याप्रमाणे हे झालं. तर 1/7/2020ला हे 56,900ला होत आहे. आणि यांनी जर ऑप्शन नाही दिलं तर काय होते, यस 8मध्ये 47,600. एक 7ला येतात 56,900. ओके, हे झालं. हे वर्ष इथं हे 18 केलेलं आहे, इथे 17 केलं होतं, त्याच्यामुळे आपलं हे लक्षात येईल. परंतु बघा आता इथे काय होते का हे 56,900ला हे 7व्या महिन्यात यांना मिळत आहे आणि इथे पुढच्या वर्षी मिळत आहे. बघा हे चुकलं, 53,600 जे अमाऊंट आहे ते ही यांना 7व्या महिन्यात मिळत आहे आणि हीच इकडे 53 जी आहे ती ही यांना नंतरच्यात. हे दाखवतं क्लिअर करून. याला आपण 17 घेऊ. 17 केला, 17 केला, हे 17, 1 4 17. आता 1 17 केल्यावर हे 18,
हे होईल 18. तर बघा आता या ठिकाणी काय होत आहे, का यांना चौथ्या महिन्यात त्यांनी वेतन निश्चिती स्वीकारल्यामुळे यांना पुढचे वेतनवाढ नियम 10 नुसार त्यांची जानेवारी राहील. तर आता ह्या जानेवारीला काय होणार आहे, का हे 50 याला राहील 1/1/2018ला. आणि इथे काय होत आहे 1/7/18लाच हे काय होत आहे 52,000ला जात आहे. आणि हे काय होत आहे 1/1/19ला, म्हणजे 6 महिने लेट यांना पेमेंट मिळेल. त्याच्यामुळे आपल्याला वेतन निश्चिती विदाऊट ऑप्शन घ्यायची नाही आहे, हे बघायचं आहे. फक्त ज्यांना फायदा होत असेल, जे जंप मारत असेल, म्हणजे जे सुरुवाती 25,500च्या खाली जर असेल तरच यांना या ठिकाणी आपल्याला वेतन निश्चिती त्यांचं त्याच तारखेला करायची आहे. नाही तर अदरवाईज जर या अमाऊंटपेक्षा जर जास्त होत असेल तर आपल्याला त्यांना जुलैचा विकल्प द्यायचा आहे. नाही तर लक्षात येईल आपल्याला 1/7/2018चं यांचं 53,600 होत आहे. आणि इथे 1/1/19ला 1/1/19ला यांना 53,600 होत आहे, म्हणजे 6 महिन्याचा हा डिफरन्स येत आहे. हे बघा, हे अमाऊंट आणि ही अमाऊंट. तर याप्रमाणे हे लक्षात घेऊन घ्यायचं. याप्रमाणे हे पण आपल्याला सीट इथं उपलब्ध करून दिलेली आहे, त्याप्रमाणे हे सर्व पाहून घ्यायचं. आणि हा व्हिडिओ या ठिकाणी खाली टाकेलच. आणि काही अडचण आली तर आपण फोन करू शकता. आणि अजून एक गोष्ट, हे सर्व जे आतापर्यंत जे काही व्हिडिओ केलेले आहे ते सर्व या ठिकाणी आपले व्हिडिओ आलेले आहे. तर त्यामुळे आता आपल्याला यूट्यूबवर जाण्याची आवश्यकता नाही आहे. या ठिकाणी आपल्याला सर्व जे नवीन व्हिडिओ माझे टाकलेले आहेत ते एकत्र झालेले आहे आणि या ठिकाणी आपण सर्व व्हिडिओ पाहू शकता. त्यामुळे आपल्याला या ठिकाणून सर्व एकाच ठिकाणी आता माहिती मिळेल. आजचा हा व्हिडिओ या ठिकाणी संपवतो. नमस्कार, धन्यवाद.